राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला अनेक कलाकार आणि साहित्यिकांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे। पाहूयात। ठाकरे बंधूंच्या हाकेला कलाकार आणि साहित्यिकांनी प्रतिसाद दिला आहे। कलाकार आणि साहित्यिकांकडून मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। मनसेच्या यशवंत किल्लेदारांकडून कलाकारांच्या पाठिंब्याचे बॅनर लावण्यात आलेत। दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन गोस्वामी यांनी मराठीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला। हिंदी तिसरी भाषा म्हणून मुलांवर लादायची गरज काय असा सवाल त्यांनी या बॅनरमधून केला। हमरे को तुमरे को बोलने को आया खूप है, मराठी व्यवहारात असणं महत्त्वाचं आहे असं सचिन गोस्वामी यांनी म्हटलंय। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे। सरकारनं चतुरपणानं त्रिभाषिक अशी भाषा वापरली। चौथीपर्यंत मातृभाषा शिकवा, लहान मुलांवर अन्याय नको असं मत तारा भवाळकर यांनी मांडलं। संवाद लेखिका मिथिला सुभाष यांनी देखील मोर्चाला आपला पाठिंबा दिलाय। आमच्या मुलांनी पहिलीपासूनच हिंदी का शिकावी असा सवाल त्यांनी विचारला। अभिनेता हेमंत ढोमे यांच्याकडूनही मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे। हिंदी मोडकी तोडकी येते पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे असं हेमंत ढोमे यांनी म्हटलं। लेखक आणि कवी हेमंत दिवटे यांनी आपला पुरस्कारच परत केला। कविता संग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांनी रकमेसह परत केला। दिग्दर्शक केदार शिंदे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे। ठेच लागल्यावर आई ग म्हणायचं की ओ मेरी माँ, पहिली ते चौथीच्या मुलांना या गोंधळात टाकू नका असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे।